शिवा, शिवा. साहेब तुम्ही शिवा आहे ना? शिवानी का काय झालं? बोलवा त्यांना. अहो ती शिवानी शिवा ही बघा. अरे कांबळे साहेब तुम्ही? तू ओळखतेस का? हो अगं, आपल्याच पोलीस चौकीतले ते खूप हेल्पफुल आहेत. काय झालं साहेब बोला. हे बघ शिवा, आम्ही हेल्प करत असलो तरी दरवेळी ती करता येईलच असं नाही. तेव्हा तू चांगलं काम करतेस तेव्हा आम्ही मदत करतो, पण जेव्हा चुकतेस तेव्हा जाब सुद्धा विचारावा लागेल. शिवानी तुला कळतंय का? तू वस्तीत मारामारी केलीस म्हणून आलेत ते. हो आई, पण साहेब चूक त्यांचीच होती. ते पोरींना छेडत होते. शिवा हो कळतंय मला, पण म्हणून एवढं बेदम मारायचं? साहेब तुम्ही त्यांची कंडिशन बघितली असती ना, तुम्हाला कळलं असतं मी काय बोलते. आता ते कुठल्या पोरीच्या वाटेला जाणार नाही. शिवा कळतंय मला, तू हे केलं नसतंस तर त्यांना अद्दल घडली नसती, पण म्हणून कायदा हातात घेऊ नकोस. आणि आम्ही आहोत ना. ठीक आहे, सॉरी सर. अरे सॉरी कशाला? आणि ताई तुम्ही घाबरू नका, मुलगी गुणी आहे, फक्त पद्धत चुकीची आहे एवढंच. पण एक गोष्ट नक्की, जोपर्यंत शिवा या वस्तीमध्ये आहे तोपर्यंत कोणावर अन्याय होणार नाही. येतो मी, येतो शिवा. आई सोड ना, आई आई ऐक ना. एक वेळ पोलीस तुला सोडतील पण मी सोडणार नाहीये तुला. काय गरज असते का मारामारी करायची? अगं असं काय करते? त्या सगळ्या गुंडांना तीच भाषा कळते. त्यांना काय करायचं ते करू दे ना. तुला प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची गरज काय? कान काय? अगं कान सोड ना, माझं दुखतं. अगं तू तुझ्या आयुष्याचा विचार कर ना. काय चाललंय ग तुझं हे सगळं? आई जरा तू शांत हो ना. अगं शांत हो. काय शांत हो? तुला तुझी काळजी नाहीये का? अगं आई तू शांत हो, सगळं होईल नीट, काळजी नको करू. सगळं नीट होईल, सगळं नीट होईल हेच ऐकत आले मी आजपर्यंत. पण तुला गरज काय हे सगळं करायची? अगं ज्या दुनियाच्या भल्याचा तू विचार करतेस ना, उद्या तू घरात बसलीस ना तर हीच दुनिया तुला नावं ठेवणार आहे. कळत कसं नाही ग तुला? तुझ्या पुढे ना बोलूनच उपयोग नाहीये. काका तू झोपला नाहीस अजून? मी? अरे तू कुठे झोपलायस? किती वाजले आशू? सहजच. मगापासून बघतोय तू इथे फिऱ्या मारतोयस. काहीतरी चालू आहे तुझ्या डोक्यात आणि सहजच म्हणतोयस. ते थोडं टेन्शन आलंय, आपली मीटिंग आहे ना त्याचं. अरे परीक्षेची तयारी केलेली असताना कसलं टेन्शन? म्हणजे तुला ना आशू परीक्षेला जाईपर्यंत ना खूप टेन्शन असायचं. मग वहिनी काय करायची, घरी बसायची आणि देवासमोर बसून प्रार्थना करत राहायची की आशूला पेपर नीट जाऊ दे, नीट जाऊ दे. आणि चिरंजीवांचं काय? तर रिझल्ट लागल्यावर कळायचं की चिरंजीव पहिले आलेत. त्या प्रेझेंटेशनला पण तुझं असंच होणार बघ. मला खात्री आहे तू जोरदार तयारी केलेली असेल. काय रे, कसले गप्पा चालल्या ना? काही नाही भाऊ, ते प्रेझेंटेशनचं स्ट्रेस आलाय आशूला. अशू खरंच मीटिंगचा स्ट्रेस आलाय का आईनी हे तुझं आणि नेहाचं जे नवीन सुरू केलंय त्याचा स्ट्रेस आलाय?
तुम्हाला असं का वाटतंय मला त्याचं टेन्शन आलं असेल? मला अजिबात त्याच्याबद्दल काही आता माझ्या डोक्यातही नाही येते. मी फक्त मीटिंगचा विचार करतोय. एवढी खात्री आहे? भाऊ, मला माहिती आहे माझं आणि नेहाचं तसं बोलणं झालंय. त्यामुळे आम्हाला दोघांना क्लॅरिटी आहे की आमचा दोघांचा नकार आहे. नाही, पण हे तुझं फायनल आहे ना? हो, फायनल आहे. आणि नेहा माझी मैत्रीण आहे आणि ती मैत्रीणच राहणार आहे. शिवाशी लग्न करून ज्या चुका झाल्यात त्या मला इथे परत नाही करायच्यात. हो, पण आशू तुला कोणी फोर्स केलं तर? भाऊ आशू एवढं सगळं नीट सांगतोय म्हणजे तू नक्कीच नीट विचार करून निर्णय घे. हो ना आशू? तसं असेल तर उत्तमच. झोपा आता. काय लक्ष्मण? हो, गुड नाईट. झोपा. भाई, मी नसते तरी तुम्हाला लढलंच पाहिजे. मुलगी आहे म्हणजे काय कमजोरी नाही, प्राऊड फिलिंग आहे. हा, आणि पुन्हा तुला या कपड्यात बघून खूप छान वाटलं. तेव्हा तू चांगलं काम करतेस तेव्हा आम्ही मदत करतो, पण म्हणून एवढं बेदम मारायचं? पण तुला गरज काय हे सगळं करायची? अगं, ज्या दुनियेच्या भल्याचा तू विचार करतेस ना, उद्या तू घरात बसलीस ना तर हीच दुनिया तुला नावं ठेवणार आहे. कळत कसं नाही ग तुला? शिवा, काय ग, काय झालं? अगं, हात का थांबला तुझा? कसला विचार करतीस एवढा? नाही, काय नाही. अगं, काय नाही, कशी बाई आहे जे मॅ तुझी, मला समज कळतंय. कसला विचार करतीस ते सांग. आजी, मला ना एक प्रश्न पडतोय. म्हणजे आई बोलते तेच बरोबर आहे का? म्हणजे म्हणजे मी आता ही अशी मुलांसारखी आहे तर हीच अडचण आहे का? ह्यानेच सगळ्यांना प्रॉब्लेम होतोय का? आजी, तू सांग ना मला की पप्पांनी शिवानीची शिवा का केली? असं काय घडलं एवढं? म्हणजे मी शाळेत एका मुलाला मारलं, एवढंच कारण नसेल ना? काहीतरी तर असेल. हे बघ शिवा, तुझा बाबा माझा कैलास लय साधा भोळा. अगं, म्हणजे असा सरळ मार्गानं जाणारा. काही माणसासनी ना सरळ मार्गानं जायला आवडत असते बघ, पण परिस्थिती माणसाला बदलायला लावते. म्हणजे पप्पांना पण कोणी त्रास दिला होता का? एकदा काय झालं माहितीये? कैलास गॅरेजवर होता आणि काही गुंड पोरं आली आणि गॅरेजवर स्वतःचा हक्क सांगायला लागली. माझा कैलास तेच मी समजवतोय का बाबांनो, अरे हे गॅरेज माझं हाय, तुमचा हक्क नाही काय बी, ऐका. पण ती पोरं ऐकायलाच तयार नाहीत. मग मात्र माझ्या कैलासानं तेसनी धडा शिकवला. माझ्या कैलासाचा स्वभाव कसा होता माहित आहे तुला? स्वतःवर कधी तो अन्याय करून घ्यायचा नाही आणि दुसऱ्यावर अन्याय झालेला त्याला सहन बी व्हायचा नाही. आणि म्हणून शिवा त्यानं तुला तशी घडवली. अरे यार, मग आजी, मग आईला का कळत नाही? कारण ती आई आहे. त्या वेळेला म्या कैलासाची काळजी करायची आणि आता वंदी तुझी काळजी करते. शेवटी आईचं मन आहे, ते काळजी करणारच की. मग आजी, आता मी ही अशी वेगळी मुलगी आणि वेगळाच निर्णय घेतलाय आणि तो मला करेक्ट वाटतोय, तर काय करायचं याच्यात आता? ह्या बघ,
आपण घेतलेल्या निर्णयामुळे जर कुणाला त्रास होणार नसल, कुणाचं नुकसान होणार नसल, नाही होणार नुकसान आणि मला ते वाटतच आहे नाहीच होणार कोणाचं नुकसान. म्हणजे तुझ्यावर विश्वास आहे का नाही? मग बिंदास तुला जे वाटतंय का नाही ते समद करायचं. ते करत असताना इतर कुणाचा बी विचार करायचा नाही. म्या तुला सांगते, तुला जे वाटतंय ते बिंदास कर. म्या बाई आहे जी तुझ्या पाठीशी आहे. हा, ध्यानात ठेवायचं, कुणाला बी घाबरायचं नाही. आता पाठ चेप, लय बोलले. चेप पाठ नीट. लय बरं वाटतंय ग. अगं जरा जोरात दाब की. आधी कशी दाबायची चांगलं. हा, आता मला चांगली झोप येईल. अगं माझं सोनं ते. काय झालं संपदा, आज असं अचानक भेटायचं होतं? अचानक नाही रे, मग असंच तुझी आठवण आली, मग म्हटलं भेटूयात. आणि घरी काय सांगितलं? त्यांना डाऊट वगैरे आला तर? तू काय मला मूर्ख समजतोस का? तेवढं मॅनेज केलंय मी. आणि काय, आपली भेट होत नाही ना, म्हणजे तुला काही माझी आठवण येत नाही पण मला येते. हा, म्हणून म्हटलं जाऊन भेटूयात, एवढंच. संपदा अगं, माझी एक्झाम जवळ येणार आहे. मला ना खरंच टेन्शन आलंय. मला समजतच नाही माझा अभ्यास झालाय की नाही झालाय. एक सेकंड, तुला टेन्शन आलंय? हा, तू ना पेपरवर पेन जरी ठेवलास ना तरी सगळी उत्तर अशी झपझप एकदम बरोबर येतील. एवढा हुशार आहेस ना तू? गैरसमज, फक्त ना गैरसमज आहे. इतकंही सोपं नसतं काय. ओ, बरं. पण मला कोणीतरी सांगितलं होतं, म्हणजे आपण ठरवलं ना की सगळं सोपं होतं. आठवलं का? हा, आठवलं. ए संपदा, काय करते तू? इथे कोणी बघितलं ना तर वाट लागेल आपली. आपण कुठे बसलोय? रॉकी, कुठे आहोत आपण? कोण बघणार आहे इथे? तरी पण काहीच नाहीये. आणि काय करतोय एवढं? फक्त खांद्यावर हात नाही ठेवायचा आहे अगं का? नाही, असं नाही. आता मला बरं वाटतंय. म्हटलं होतं ना मी. रॉकी, मलाही कळतात ना काही गोष्टी. तुला ना आजकाल खूप काही गोष्टी कळतात. रॉकी, मला ऍक्च्युली थोडंसं टेन्शन आलंय रे. काय झालं? कसलं टेन्शन आलंय तुला? काकू म्हणतेय की काहीही झालं तरी देसाईंची सून नेहाच होणार. मला काहीच कळत नाही आता. संपदा, असं काही नाही होणार आहे. हे बघ, पहिली गोष्ट, आशू ना होकारच नाही देणार आहे. मला विश्वास आहे. हो, पण काकू ताई सगळ्या तयारीला पण लागल्यात त्या. संपदा, तू उगाच टेन्शन घेतेस. इतकं नको ना टेन्शन घेऊ. असं काही नाही होणार आहे. संपदा, थँक्यू यार, तू आज आलीस. खरंच खूप बरं वाटतंय मला. मलाही. पाहू नको ना. अरे नाही पाहते, एक तासचे दिवस सारखा झाला, पत्ते बी खराब आहे आज सगळे. अरे स्टेपनी जाऊ दे ना, कशाला विचार काय करताय? झोपायचं नाही का? अगं काय सांगू शिवा, इथे ना झोप येत नव्हती म्हणून पत्ते खेळत बसलो. हा, ए शिवा, ये ना, बस ना. हा बस. नाही नको, अरे मला मूड नाही. ए, आता कारण नको देवा. एकदा किती दिवस झाले यार आपण एकत्र खेळलो नाही. हा, ते काही नाही, आम्ही तुझं सगळं ऐकतो ना. खाली हा, बस. चल बस आता. आपण आहे ना 3 पत्ते खेळू. दे रे, दे, पानं परत टाक. पीस. ठीक आहे बस. येस, खेळूयात आपण मस्त. नाही पण मी काय म्हणते, हा. मला एक गोष्ट सांगा. आता वाजलेत किती? झोपायचं वगैरे नाही का घरी का?
अगं शिवा आज जरा घरी किरकिर झाली आणि डोकं खराब होतं तर म्हणलं जरा डोकं शांत करू त्यामुळे आलो. आणि हो साहेब तुमचं काय? आम्ही ते काय आहे ना, याच्या घरी जरा किटकिट होती, डोकं शांत करायचं होतं, मग आम्ही आलो इथे त्याला कंपनी द्यायला. शिवा पण तू एवढ्या रात्री इथं? अरे मला पण शांत वाटलं पाहिजे म्हणून जरा इथे आले. शिवा काय मॅटर झालाय का? नाही मॅटर काही नाही. शिवा आशूचं काही? हा, अरे दरवेळेला त्याला मध्ये आणलं पाहिजे का? हल्ली दरवेळी त्याच्यामुळेच प्रॉब्लेम होतात आपल्याला सगळ्यांना माहिती. हा नाही रे बाबा असं काही नाहीये. आईला जरा टेन्शन आलंय. काकूंना कसलं टेन्शन आलं? अरे हे आशूच असणार, तेच असते नेहमी. हा, अरे असं काही नाहीये, जाऊ दे. अगे काय शिवा, जाऊ दे काय, सांग ना काय झालंय ते. ए शिवा तू ना आधी सारखं बोलत नाही हा? आता सगळं मनात ठेवते, काही बोलतच नाही. हा, असं काही नाहीये. तसं नाही ना, मग आत्ताच्या आत्ता सांग. हा काय बोल. झालं? ते मी सांगते तुम्हाला, पण मला आधी एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. हा बोल. बोल. हा, मी तुम्हाला कशी आवडते? म्हणजे अशी आवडते का साडीत असते तेव्हा आवडते? शिवा एक सांगू का, एकदम खरं सांगतो, 100% खरं, अजिबात खोटं सांगणार नाही, एकदम मनातून. मी सांगतो. सांग. अगं शिवा तू माणूस म्हणून तर चांगलीच आहे ग. हा आणि तू साडी घाल, ड्रेस घाल, तू कशीही राहा, आम्हाला सगळ्यांना आवडते. हा. आता बघ ना, तेव्हा तू त्या मुलींसाठी भांडली हा, आणि एक तर ते तुझे कोणी लागत नाही, पण तू त्यांच्यासाठी भांडली, आमची एवढी काळजी करते. आता तू त्यांची सुद्धा किती चांगली मैत्रीण झाली, त्यामुळे तो शिवा म्हणून तर कमाल आहे, पण एक माणूस म्हणून सुद्धा उत्तम आहे तू. सॅल्यूट. हा, salute. सॅल्यूट. तू आहे ना, तू माणूस म्हणून शिवा सॉलिडच आहे. सॅल्यूट. हा बरोबर आहे, पण आईला तसं वाटत नाही ना. काय तोंडातल्या तोंडात बडबड करते, जरा स्पष्ट बोल ना काय ते. पप्पा यार तुम्ही मला सांग, हे असं फाईट करूनच गोष्टी होणार ना सॉल्व? एखादा माणूस सरळ ऐकत नसेल तर उंगली तेडी करावी लागेल ना. अगं शिवा काय झाले नक्की सांगशील का? अरे ते मारामारी झाली ना, त्यामुळे पोलीस आले होते घरात. शिवा ठीक आहे ना, साहेब फक्त बोलूनच गेले ना, बाकी काही नाही ना. आपण आईला टेन्शन आलंच ना. अगं शिवा पण सगळे पोलीस तुला ओळखतातच ना, मग प्रॉब्लेम काय? हा आईला नाही आवडत मी मारामारी केलेलं. ह्या फाईटला काहीतरी ऑप्शन काढला पाहिजे ना. अरे शिवा तू करेक्ट आहे, ह्या लोकांना हीच भाषा कळते. अरे आईला समजत नाही ना, पण मी मारामारी करताना आईने बघितलं असतं ना तर कुदवलं असतं मला. हेच केलं असतं त्याने. मग काय? शिवा अरे सांची तुम्ही काय करता इथे? थँक्यू शिवा. अगं का? तू त्या गुंडांना धडा शिकवलास त्यामुळे आम्हाला हिंमत आली आणि तुझ्यामुळेच आम्ही मान वर करून फिरू शकतोय. हो ना, अगं तू त्यांना धडा शिकवला नसतास ना तर हे असंच चालू राहिलं असतं. तुझ्यामुळे तर आम्हाला कॉन्फिडन्स येतो. अगं आमच्या कॉलेजमध्ये ना एक गुंड होता, तो मला खूप छेडायचा, त्यामुळे मी खूप घाबरलेली. पण ना आज त्याला अशी वाजवली ना एक, पण एक प्रॉब्लेमच झालाय ग. काय झालं? चप्पल तुटली माझी. शिवा तू म्हणतेस ना ते अगदी खरं आहे. मुलगी ही कमजोरी नाही तर प्राऊड फिलिंग असली पाहिजे. ते स्वतःसाठी नेहमी उभं राहायचं, एकदम बिंदास राहायचं. तू ना सर्वात वेगळी आहेस म्हणूनच तर हे होतंय. त्यामुळेच तू आमची प्रेरणा आहेस. शिवा एक मुलगा ना येता जाता आमचा पाठलाग करत असतो. आम्ही त्याला काही बोलत नाही, पण उद्या ना त्याचा सत्कार करायचा विचार करतोय. शिवा तू जशी फाईट करतेस ना तसे आम्हाला जमणार नाही, पण तुझ्याकडे बघून आम्हाला एक खरंच हिंमत मिळते, त्यासाठी थँक्यू. अरे जे काही करायचं ना ते सांभाळून करायचं, पण बिंदास करायचं, कोणाला घाबरायचं नाही. हो हो थँक्यू शिवा यार, खरंच थँक्यू. येस चल शिवा येतो आता आम्ही. बाय. बघ शिवा, मिळालं ना तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर. अगं तू खरंच बेस्ट आहेस ग, तू नको या गोष्टींकडे लक्ष देऊ. हा आणि हे सगळं आईला पण माहितीये, पण काय नाही येतं थोडंसं टेन्शन. हा तू लोड नको घेऊ, होईल सगळं सॉर्ट होईल. अरे भाई ते सगळं जाऊ दे, पण आपल्या छकुल्या जिजूंचं काय?
या मुलींना जे कळलं ते त्याला कसं कळत नाही, त्याला कळायला पाहिजे ना तू बेस्ट आहे. कळेल त्याला पण कळणार.